मी एक सारस कंपनीची 12 तारखेला बॅग नेली होती, ती खराब निघाली, त्याच्यामुळे मी वापस केली. बस असं त्याच्यावर कंपनीवर कारवाई. त्यांनी जे इथून व्यंकटेश कृषी केंद्रावरून एक बॅग खरेदी केली होती सोयाबीनची, तर ती बॅग आपण आता शेतकऱ्यांनी आम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण पाहिली, तर त्याच्यामध्ये बुरशीजन्य सोयाबीन काही आढळून आलेले आहे. तर त्याची ती भिजल्याची बॅग शक्यता आहे. त्याच लॉटचे या दुकानामध्ये जवळपास दुसऱ्या 13 बॅग होत्या, ते आपण बॅग तपासलेल्या आहेत. त्या बॅगमध्ये कुठेही तसं बुरशीचं बियाणं आढळून आलेलं नाही. परंतु आपण जी शेतकऱ्याची बॅग आहे त्याचं पण एक सॅम्पल आपण तपासणीसाठी घेतलेलं आहे. तसेच हे जे 13 बॅग आहेत त्याच्यामधून सुद्धा आपण एक सॅम्पल तपासणीसाठी घेतलेलं आहे आणि दोन्ही सॅम्पल आपण बीज परीक्षण प्रयोगशाळा परभणी येथे तपासणीसाठी पाठवणार आहेत. तसेच जे काही 13 बॅग आहेत ते शेतकऱ्यांना विक्री करू नये असे आपण विक्रीबंद आदेश दिलेले आहेत, जोपर्यंत त्याचा निकाल येणार नाही. 17 पथकं स्थापन केलेले आहेत. त्या 17 पथकामार्फत जे काय आपल्याला लक्षांक आणि जे काय आपल्याला संशयास्पद बियाणं वाटते त्याचे नमुने आपण रेग्युलर पद्धतीने घेतच आलेले आहेत आणि यापुढे पण आपण घेणार आहेत. कारवाई वगैरे करण्यात आली प्रमाणे केलेलं आहे, त्याचे नमुने पण घेतलेले आहेत आणि जोपर्यंत आपल्याला याचा निकाल येत नाही तोपर्यंत आपल्याला पुढची प्रशासकीय कारवाई करता येणार नाही. जोपर्यंत हा निकाल येईल त्यानंतर आपण त्याच्यावर योग्य ती जी काही कारवाई करू आणि तोपर्यंत आपण हे बियाणं जी 13 बॅग आहे ती शेतकऱ्याला विक्री होणार नाही याची दक्षता आपण घेतलेली आहे. बियाणं आहे ते मध्य प्रदेश सीड सर्टिफिकेशन एजन्सीनं सर्टिफाईड केलेलं बियाणं आहे. तर त्याचं जे आहे ते जर्मिनेशन तपासणी करूनच सर्टिफिकेशनचा RO भेटतो, रिलीज ऑर्डर, त्यानंतरच हे बियाणं रिलीज होतं. त्याचे हे डबल लेबल आहे, त्याचे हे जे 2 लेबल आहे ते सुद्धा त्याच्यासाठी लागून आलेले म्हणजे सर्टिफाईड बियाणं आहे. आज सकाळी मला आमच्या शेतकऱ्याचा एका कॉल आला की सोयाबीन बॅगमध्ये बुरशी झालेलं काळं पडलेलं सोयाबीनची बॅग निघाली. मग ते पाहण्यासाठी मी या ठिकाणी व्यंकटेश कृषी केंद्र या ठिकाणी आलो होतो. तर सारस कंपनीची जी बॅग आहे त्या बॅगमध्ये बुरशी झालेलं सोयाबीन म्हणजे ती शेतकऱ्यानं पेरायला नेलेली बॅग होती आणि हे सध्या पावसाळी म्हणजे पेरणी चालू आहे. या अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी नाही तर या जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असे प्रकार घडतात. मी आज सकाळीपासून इथं 2 तास झालं या दुकानावर बसलेला आहे. कृषी खात्याचे अधिकारीसुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी पंचनामा केला आणि ती बॅग 100% म्हणजे खराब निघाली. तिला बुरशी चढलेली त्या बियाण्याला, त्याच्यामुळं त्या बॅगचे त्यांनी सॅम्पल घेऊन ते पाठवत आहेत सॅम्पल तपासणीला. दुसऱ्याही काही बॅग आहेत त्यांच्याकडे 13-14 त्यांनी विक्रीबंद आदेश त्यांनी काढलेले आहेत. त्याच्यामुळे त्या दुकानदाराला आता विकता येणार नाहीत. पण ह्या जे बुरशी निघालेली बॅग आहे याच्यावर आम्ही कठोरात कठोर कारवाई व्हावी. जो विक्री करणारा आणि त्याचा जो मेन मालक आहे कंपनीवाला, त्या दोघांवरही कायदेशीर गुन्हा दाखल व्हावा ही आमची या ठिकाणी मागणी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.